रामटेक पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या साटक येथील 45 वर्षीय फोटोग्राफरला पिता पुत्राने बेदम मारहाण केली। या जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी रामटेक पोलिसांनी आरोपी पिता पुत्राला अटक केली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की मृतक अर्जुन वैद्य हा साटक गावातील रहिवासी असून त्याचा शेजारील चिरकुट चंदेले आणि संजय चंदेले याच्याशी 6 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास काही कारणावरून वाद झाला। त्या दोन्ही आरोपींनी मिळून मृतक अर्जुन यास बेदम मारहाण केली। यात अर्जुन हा गंभीर जखमी झाला। मदतीला पत्नी अश्विनी वैद्य आणि मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या 7 वर्षाच्या मुलालाही आरोपीने मारहाण केली। यात गंभीर जखमी झालेल्या अर्जुन वैद्यला साटक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले। नंतर त्याला रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठवले। येथील डॉक्टरांनी गंभीररित्या जखमी असलेल्या अर्जुनला पुढील उपचारासाठी नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले। तेथे त्याचा 10 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला। रामटेक पोलिसांनी संजय चंदेले आणि चिरकुट चंदेले यांना अटक केली असून आरोपींविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे। 6 तारखेला गावामध्ये जी घटना घडली रात्री 8च्या सुमारास, त्या घटनेमध्ये त्यांच्या घराजवळचे चिरकुट चंदेले आणि त्यांचा मुलगा संजय चंदेले ह्या यांचा जो मरण पावलेला आहे अर्जुन वैद्य, त्यासोबत काही बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीतून त्यांचं रूपांतर एका मारापिटीत झालं आणि त्या मारापिटीनंतर त्यांना काही जास्तीच मारलं आणि ते बेशुद्ध अवस्थेत पडले। सर्व गावातील मोहल्ल्यातील लोकांनी हे सर्व बघितलेलं आहे। त्यानंतर त्यांना आम्ही उपचारासाठी PSCमध्ये नेलं। PSCमध्ये घेतलं नाही, त्यांना मग रामटेकच्या RHमध्ये नेलं। RHतून मग आम्ही त्याला डायरेक्ट मेडिकलला नेलं। मेडिकलमध्ये 2-3 दिवस त्याचा उपचार चालला। उपचारादरम्यान ते कोमात गेलं असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं। आम्ही वेळोवेळी त्यांची चौकशी करत राहिलो, डॉक्टरांची विचारपूस करत राहिलो 3-4 दिवसापासून। तर काल त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ह्या घटनेचा मी खूप निषेध करतो आणि ज्यांनी कोणी हे आता नाव तर सरळ समोरच आहे, ज्यांनी मारलं सर्व गावांनी पाहिलं, त्या व्यक्तींना कठोर सजा व्हायला पाहिजे। गाव माझा न्यूज करिता किशोर गणवीर, नागपूर।